नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे महाभरती या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024साठी काय महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। तर व्हिडिओ सगळ्यांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। तर चला सुरू करूया व्हिडिओला। प्रश्न पहिला, महाडच्या चौदार तळ्यावरील सत्याग्रह कोणी केला? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रश्न दुसरा, निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 दोडा बेटा। प्रश्न तिसरा, रातआंधळेपणा हा डॅश डॅश या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो। या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 जीवनसत्व अ या कमतरतेमुळे रातआंधळेपणा हा आजार आपल्याला होत असतो। प्रश्न चौथा, जगातील सर्वात मोठी सौर बाष्प यंत्रणा भारतात कोठे स्थापित केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 शिर्डी। प्रश्न पाचवा, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रश्न सहावा, 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा डॅश डॅश ह्यांनी केली? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 लॉर्ड कर्झन। प्रश्न सातवा, मत्स्य उत्पादन क्रांतीस कोणते नाव दिले जाते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 निळी क्रांती। प्रश्न आठवा, भारतातील कोणते राज्य क्षेत्रफळाने सर्वात लहान आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 गोवा। प्रश्न नववा, आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 16 सप्टेंबर। प्रश्न दहावा, कोणत्या सिंचन पद्धतीत जमिनीचा ओलावा नेहमी वाफसामध्ये ठेवला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 ठिबक। प्रश्न 11वा, कॉफीची लागवड सर्वात अधिक डॅश डॅश राज्यात आढळते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 कर्नाटक। प्रश्न 12वा, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 लॉर्ड विल्यम बेटिक। प्रश्न 13वा, काँग्रेसचे 1936चे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कुठे भरले? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 फैजपूर। प्रश्न 14वा, चौरी चौरा घटनेने हे आंदोलन संपुष्टात आले? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 असहकार। प्रश्न 15वा, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 शेकरू। प्रश्न 16वा, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 नाशिक। प्रश्न 17वा, ATMचे पूर्ण स्वरूप काय आहे? म्हणजेच ATMचा फुल फॉर्म सांगा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 ऑटोमॅटेड टेलर मशीन। प्रश्न 18वा, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 नंदुरबार। प्रश्न 19वा, सज्जन या शब्दातील संधी प्रकार ओळखा। या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 व्यंजन संधी। प्रश्न 20वा, मी निबंध लिहित असे या वाक्यातील काळ ओळखा। प्रश्न पुन्हा एकदा वाचते, मी निबंध लिहित असे या वाक्यातील काळ ओळखा। या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 रीती वर्तमान काळ।
प्रश्न 21वा, खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 लिथियम. प्रश्न 22वा, आवळा या फळामध्ये नैसर्गिकरित्या मुबलक आढळणारे आल्म म्हणजे ॲसिड कोणते? आवळ्यामध्ये कोणते ॲसिड असते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 सायट्रिक ॲसिड. प्रश्न 23वा, मानवी शरीरातील कोणत्या पेशांना संरक्षण पेशी म्हणतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 पांढऱ्या रक्तपेशी. प्रश्न 24वा, कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 यकृत. प्रश्न 25वा, भारताचे राष्ट्रचिन्ह किंवा राजमुद्रा कोणत्या ठिकाणच्या अशोक स्तंभावरून स्वीकारण्यात आले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 सारनाथ. प्रश्न 26वा, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे? प्रश्न पुन्हा एकदा वाचते, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 पुणे. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.